मागच्या वेळेस आपण भरतरी नाच इथपर्यंत येऊन पोचलेलो होतो. आता पुढच्या या नाथांच्या ज्या ज्या कथा आहेत त्या कथा काही वेगळ्याच आहेत, आनंददायक आहेत, थोड्याशा आपल्याला वेगळ्या वळणावर नेणाऱ्या आहेत किंवा मानवी जीवनातल्या असणाऱ्या काही ठराविक साचेबद्ध आयुष्याच्या पलीकडे जाणाऱ्या आहेत. पण त्या वेगळ्या आहेत, अगाध आहेत, अगम्य आहेत. म्हणूनच त्यांना नाथकथा म्हटलं गेलंय, मनुष्य कथा नाही म्हटलं गेलंय. आणि म्हणून आज आपण नवनाथ भक्तिसार याच्यातल्या 26व्या अध्यायामध्ये जाणार आहोत. हा 26वा अध्याय म्हणजे शापमुक्त सुरोचनाचे इंद्रलोकीकडे झालेलं प्रस्थान आहे. आणि भर्तरीचा विक्रमांकडे कसा विक्रम राजांकडे मुक्काम झाला, अशी एक मस्त मस्त कथा या ठिकाणी आपण बघणार आहोत. ज्यावेळेस कमठ कुंभार स्वतःची पत्नी गंधर्व रूप सुरचनासह अवंती नगरामध्ये आला. तेथे एका कुंभाराकडे त्यांनी विहार केलं. सत्यवती आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ करतीये हे त्याच्या लक्षात आलं. एक दिवशी तिने त्याला आपल्या मनात पतीला भेटण्याची इच्छा असल्याचं सांगितलं की मला तिने माझ्या पत्नीला भेटायचे. तिचं मनोगत ऐकून सुलोचनाला त्यांनी कळवलं. तेव्हा तो म्हणाला, सत्यवतीला ज्यावेळेस योग्य ऋतुकाळ प्राप्त होईल तेव्हा मला सांग. त्याच्या ऋतुकाळाच्या 4थ्या दिवशी मी मूळ रूपामध्ये प्रकट होईल आणि मग तिच्याशी राक्षस विवाह करेन. ते ऐकून तिला खूप आनंद झाला. ही शुभ वार्ता तिनं सत्यवतीला सांगितली. सत्यवतीला पण हे ऐकून खूप आनंद झाला. इतका आनंद झाला की तिचा आनंद हा गगनात मावेनासा झाला. मग तिच्या मनात प्रश्न आला, अरे आपला पती कसा असेल, तो कसा दिसत असेल. आणि मग तिला पुढे ऋतुकाळ आल्या 4थ्या दिवशी कमठाने सुरोचनाला सत्यवतीला दर्शन देण्याची विनंती केली. ती विनंती केल्यानंतर त्याने गर्भ रूप जे त्याचं रूप होतं ते बाजूला केलं आणि त्याच खरं मूळ तेजस्वी रूपाने तो त्याच्या समोर आला. ते पाहून तो चकित झाला. त्याला गंधर्व समजून त्यांनी ते आयुष्यभर कष्ट केलेले होते त्याबद्दल त्याची क्षमा मागू लागला. आणि सुलोचनाच्या मनात त्याच्याबद्दल कधीही द्वेष नव्हताच, उलट प्रेम होतं. आणि कार्यसिद्धीला त्यांनी मदत केली म्हणून तो आदर होता, तो कमालीचा आदर होता. कमठाने त्याला घरामध्ये नेलं. सुलोचनाने राक्षस विवाह करून सत्यवतीची पत्नी म्हणून स्वीकार केला. मग ते दोघ जण एकामेकांच्या प्रेमात आनंदाने राहत असताना रात्री तिला गर्भ राहिला आणि एकांतात सुलोचनाने सत्यवतीला त्याचा पूर्व वृत्तांत सांगितला आणि म्हणाला, आपल्या मिलनातून एक आपल्या मिलनातून मी तुला एक छान सुंदर धार्मिक पराक्रमी कीर्तिवान असा एक छान पुत्र दे. आणि हा पुत्र झाल्यानंतर मी तुझ्या ऋणातनं मुक्त होईल आणि त्याचबरोबर मी शापमुक्त होईल आणि मी गंधर्व लोकी निघून जाईल. कर्दक रूप धारण करून तो आपल्या जागी गेला. काही दिवसांनी कमठाच्या घरात गर्भवती कन्येला पाहून तिथल्या ग्रामीण लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की अरे हे असं कसं सगळं झालं. सत्यवती ही माझीच मुलगी असून मी तिला बाळंतपणासाठी आणलंय असं स्वतःच्या अंगावर त्यांनी घेतलं. इंद्राने त्याच्यासाठी दिव्य विमान पाठवलं आणि तो त्याच्यातून निघून पण गेला. फक्त जाताना त्यांनी सत्यवतीला सांगितलं, जेव्हा जेव्हा तुम्हाला स्मरण करशील त्यावेळेस मी तुला दर्शन देईन. आणि सर्वांचा निरोप घेऊन तो निघून गेला. आता सुलोचनाने इंद्रलोकी प्रस्थान केलं होतं. सत्यवतीने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरलं होतं आणि आता ती विक्रमाचं संगोपन करण्यामध्ये घडून गेली. हा मुलगा अतिशय हुशार होता, सुणसुणीत होता, खेळण्याची खूप आवड होती. तो स्वतः राजा होऊन जुटुपुटूची लढाई करायचा आणि रुबाबात वावरायचा.
लहान मुलांचे बालपणातले ते खेळ आणि त्यांच्या त्या सगळ्या हालचाली पाहून सत्यवतीला खूप आनंद होऊ लागला. आणि मग एक दिवशी त्याची हुशारी पाहून राजसेवकाने त्याला ग्रामरक्षकाचं काम दिलं. आणि पहाऱ्यानिमित्त परिसरात फेरफटका मारत असताना व्यापाऱ्यांच्या घोळक्यात असणाऱ्याने भरतरीचे शब्द ऐकले आणि उत्तरेकडून येणाऱ्या राक्षसाचा वध करण्यासाठी तो त्वरेने निघून गेला. पार्वतीच्या शापाने राक्षस झालेला चित्रमा गंधर्व मनुष्य रूपाने प्रवास करत होता. विक्रमाने त्याला गाठलं आणि चालवण्याची कसलीही संधी न घेता त्याला वध केला आणि आपल्या कपाळावर त्याचा रक्ताचा ठिपका लावला. आणि मग गंधर्व सुद्धा राक्षस रूपात होता तो शापमुक्त झाला. विक्रमाने राक्षसाचे प्रेत तपासले आणि त्याला एक अद्भुत रत्न असे दिले. त्याला 4 रत्न अशी दिली. आणि अशा प्रकारे शापमुक्त सुलोचनाने इंद्रमुखी व्रत केल्यावर विक्रमाने त्याला दुसऱ्या त्या राक्षसाला मारून शापमुक्त केलं. ही एक वेगळी कथा नाथपोथीमध्ये आलेली आपल्याला दिसते. विक्रम आणि भर्तरी सख्ख्या भावाप्रमाणे राहत होते. सत्यवती ही भर्तरीवर अगदी पुत्राप्रमाणे प्रेम करत होती. पुढे काही दिवसांनी विक्रमाने ग्रामरक्षकाचं काम त्याला मिळालं. ग्रामरक्षक म्हणजे गावाची सेवा करायची, गावाचं रक्षण करायचं. त्या काळी अवंतीवर शुभविक्रम नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सुमेधावती नावाची एकुलती एक मुलगी होती. आणि ती उपवर झाली तेव्हा राजाच्या मनात विचार आला, तिच्या विवाहाची चिंता निर्माण झाली. त्याप्रमाणे हत्ती सोंडे त्याला समर्पक पूर्वक शहरामध्ये पूर्वक त्याला लक्षात आलं की आपली मुलगी ही उपवर झालेली आहे आणि तेव्हा तिचा आता विवाह हा झाला पाहिजे. त्यामुळे त्यांनी त्याला आपली कन्या देऊन गादीवर बसवायचं ठरवलं. एक चांगला शुभ दिवस पाहिला आणि कन्येच्या शुभविवाहाची त्यांनी घोषणा केली. देशोदेशीचे फार मोठे मान्यवर त्या ठिकाणी आले. उत्तम सजावट केली. सभा मंडपात स्वयंवरांसाठी आलेल्या मान्यवरांना त्यांनी खूप त्यांचा मान सन्मान केला. त्यांना हवं होतं ते सगळं केलं. मंगल वाद्याचा सुंदर गजर झाला. सनई चौघडे वाजत होते आणि या वातावरणात तिचं त्याचं तेज रूप वागणं हे सगळं सगळं जरा साशंक होतं. पण प्रधान करवी कमठाला बोलवून त्याची चौकशी केली. विक्रम हा सुरोचन गंधर्व सत्यवर्माची कन्या आणि सत्यवतीचा पुत्र असल्याचे कळल्यावर मात्र त्या सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. विक्रमाचा राज्याभिषेक झाला आणि विवाह विवाह या दोन्ही प्रसंगी सगळेजण हजर होऊन त्यांना सगळ्यांना मिथिला नगरीत पाठवून बोलवून घेतलं. अवंतीत गेल्या सत्यवतीला आणि विक्रमाला भेटून सत्यवर्माला खूप आनंद झाला. मग एका शुभ मुहूर्तावर विक्रमास राज्याभिषेक करण्यात आला. त्यानंतर सुमेधावतीशी तिचा विवाह झाला. सत्यवतीने आपल्या नातवाला राज्यात आंदण म्हणून दिलं आणि नगरवेशीवर पहारा करणारा विक्रम दोन्ही राज्यांचा स्वामी झाला. त्या समय भरतरीमुळे आपला भाग्योदय झाला म्हणून विक्रमाने त्याचा मोठा गौरव केला. त्याला युवराज पद प्राप्त करून दिलं आणि दोघेही एकामेकांच्या परस्पर संमतीने राज्य पाहू लागले. सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलं की नाथपंथामध्ये जसे नाथ आहेत, नाथपंथामध्ये जसे स्त्रिया आहेत, तसंच नाथपंथामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे मोठे राजे कसे आले हा एक फार मोठा इतिहास आहे. आपण जसं गोपीचंद राजाचं बघितलं तसंच हे विक्रमादित्य आहे. ही एक फार सुंदर अशी कहाणी आहे बरं का. आणि नंतर शुभ विक्रमाचा प्रधान सुमती याच्या मनात आलं की आपली कन्या पिंगला तिचा भर्तरीशी विवाह लावून द्यावा.
असा विचार आला आणि त्याने आपला मनोदय विक्रमला कळवला. त्याने भरतरीशी बोलणं करून दिलं. विवाहाला त्याचा होकार मिळताच त्याने मुहूर्त काढला आणि विक्रम, कमळ, सत्यवती यांच्याकडे भरतरीविषयी चौकशी केली. त्यावेळी त्यांनी समाधानकारक माहिती देऊ शकले नाही. पण भर्तरीनाथ त्याचं पूर्व सगळं वृत्तांत विचारलं आणि त्याला प्रांजळपणे सर्व इतिवृत्त सांगितलं. पण तेही प्रधानाला खरं वाटत नव्हतं. विवाहाप्रसंगी आपला पिता सूर्य याला बोलवून घ्या अशी विनंती त्यांनी केली आणि त्यांनी प्रासादाच्या अंगणात जाऊन सूर्याला तेथे येण्याचं आवाहन केलं. त्यावेळी आपला पुत्र आपल्या भेटीची इच्छा बाळगून आहे हे कळताच सूर्य यांच्यासह प्रकट झाला आणि सर्व वृत्तांत जाणून घेऊन प्रधानाला म्हणाला, भर्तरी हे माझे पुत्र आहेत. यांच्याविषयी अजिबात शंका घेऊ नकोस. त्यांना आपली कन्या दे, हे लग्न कार्य यशस्वी करतील. विवाहात वरपिता असावा ही तुझी इच्छा योग्य आहे, पण माझा ताप लोकांना सहन होणार नाही म्हणून आग्रह धरू नकोस. विवाहात विक्रमाचा पिता सूर्योचन गंधर्व उपस्थित राहिला. देवगण पुष्पवृष्टी झाली. हे ऐकून त्याचा संशय फिटला. तो उत्साहाने लग्नाच्या तयारीला लागला. त्या विवाहाच्या तिथीला सुलोचन गंधर्व सगळे उपस्थित होते. सत्यवतीला भेटून विक्रमाला सुमेधावतीला अनेक आशीर्वाद दिले. सुमती प्रधानाची भेट घेऊन भाग्याची प्रशंसा करू लागले. या वधूवरांना आशीर्वाद दिले. स्वर्गात नजर पुष्पवृष्टी झाली होती. आशीर्वादाची ती पुष्पवृष्टी होती. हा एक वेगळा इतिहास सांगणारी एक कथा आहे. आणि मग त्या आनंदात विक्रम भरतरी यांचा सहवास, या सगळ्या गोष्टी एकदम आनंदाचा परिपाक होता आणि त्या दोघांचाही विवाह झाला. त्यानंतर दत्तात्रय आणि भरतरीनाथ यांची भेट झाली. ही कशी भेट झाली? दत्तात्रय हे प्रथम कोणाचे गुरु हो? मच्छिंद्रनाथांचे गुरु. दत्तात्रय हे कोणाचे गुरु हो? हे आहेत आमच्या जालिंदरनाथांचे सद्गुरु. आणि आता पिंगला सद्गुणी होती, सुंदर होती आणि ती या भरतरीच्या प्रेमात इतकी गुंतून गेलेली होती. खऱ्या अर्थाने प्रेम ज्याला आपण म्हणतो ना, संसारात सुखाचा आणि प्रेमाचा संसार हा त्यांचा सुरू होता. दोघांनाही एकामेकांशिवाय अजिबात चैन परत नव्हतं. आता काय करायचं? बघा, नवीन लग्न झालं की नवरा बायको एकामेकांच्यात गुंतलेले असतात. आनंदाची देवाणघेवाण होत असते. एकामेकांशिवाय चैन पडत नाही. हे आपण सगळ्या चित्रपटांमध्येही बघतो. तसंच या नाचपोथीमध्ये सुद्धा आहे की पिंगला आणि भरतरी एकामेकांशिवाय अजिबात राहू शकत नव्हते. या पुढच्या कहाण्या नीट लक्ष देऊन ऐका. एक वेगळ्या प्रकारच्या कलाटणी ह्या कहाण्यांना पुढे मिळणार आहे. आणि मग आपल्या 1200 बायकांमध्ये त्यांना सर्वाधिक प्रिय अशी कोण होती? तर पिंगला होती. पिंगला हा शब्द नागपोथीतला फार वेगळा शब्द आहे बरं का. तुझ्या शत्रूंना दूर करणारी ही कहाणी आहे. आणि मग प्रत्येक सुखाचा उपभोग घेत 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 ते आपलं जीवन छान जीवन जगत होते. संसाराचा सगळ्या बाजूने सुंदर असा आनंद घेत होते. ते पाहून सूर्याच्या मनात त्यांच्या जन्म सार्थक्याविषयी मोठी चिंता निर्माण झाली. अरे, हे एवढे सुखात आहेत, आता पुढे काय? खरोखर आहे, सुखाचा संसार चालला असला की हा कायम असाच राहावा असं वाटणं स्वाभाविकच असतं ना. तेच नेमकं झालं. आणि मग हे करत असताना त्यांनी दत्तप्रभूंची भेट घेतली. आणि ह्या भरतरीला प्रपंचाची एवढी आसक्ती कशी हो? हे त्यांनी दत्तप्रभूंना विचारलं. की एवढा हा प्रपंचात गुंतला आहे, प्रपंचाची एवढी आसक्ती आहे, पण आम्हाला असं वाटतं की ह्या आसक्तीपासून थोडी विरक्ती द्या आणि त्याच्या जीवनाचा उद्धार करा. त्याचं हे मान्य करून दत्तप्रभूंनी त्याला निरोप दिला. आणि नंतर एक दिवशी भरतरी आणि त्याचं सैन्य शिकारीसाठी अरण्यात गेले.
शिकारीसाठी अरण्यात गेल्यानंतर तहानेने व्याकुळ झालेले हे इतस्ततः फिरू लागले, तेव्हा दत्त गुरुनी जवळच त्याच्या एक मायावी सरोवर निर्माण केले. तहान लागली आहे ना, मी सरोवर निर्माण केलं. आणि दत्तगुरूंनी त्यांच्या मायावी शक्तीने तिथे एक सरोवर छान निर्माण केला. आणि प्राण कंठाशी आलेले भर्तरी ज्यावेळेस तिथे पाणी पिण्यासाठी गेले, तेव्हा दत्तात्रयाने त्याला अडवलं आणि विचारलं, तुम्ही कोण? कोणी प्रश्न केला? आमच्या दत्तात्रयाने केला. तुम्ही कोण? तुमचं नाव काय? तुमचे माता पिता कोण? तुमचे गुरु कोण? अर्थात तुम्ही त्यांच्याविषयी न सांगताच पाणी प्यायला तर तुम्हाला मरण येईल. नियती कशी कशी व्यवस्था करते बघा. आणि मग अशी विनंती केली दत्तप्रभूंनी त्यांना, तेव्हा त्यांनी आपली सगळी माहिती आणि अजून मी गुरु केला नाहीये हे पण खरं खरं दत्तात्रयाला सांगितलं. आणि तुम्हीच मला अनुग्रह द्या असंही सांगितलं. गुरु कधी केव्हा कुठे कसा अनुग्रह देईल हे इथे प्रार्थनातच विधिवत लिहिलेलं असतं. प्रत्येक वेळेस आपण ठरवलं तशी जीवनाची चौकट होत नसते. भर्तरीला तहान लागली होती, तीच वेळ गुरु करण्याची होती. आणि आमच्या दत्तात्रयाने तिथे सरोवर निर्माण केला. आधी त्याच्याकडून सगळी माहिती काढून घेतली आणि तुझा गुरु कोण विचारल्यावर मात्र भर्तरी म्हणाला, अजून मी गुरु केलेले नाही, तुम्हीच मला अनुग्रह द्या. हीच योग्य वेळ आहे असं समजून दत्तात्रयाने त्या क्षणाला भर्तरीला सांगितलं, 12 वर्ष तपश्चर्या करण्यासाठी जा. अध्यात्म हा बाजारातला भाजीपाला नसतो, तिथेही तुम्हाला घासावंच लागतं, साधना ही करावीच लागते. आणि त्याप्रमाणे त्यांनी साधना करायला सुरुवात केली आणि 12 वर्ष प्रपंच करण्याची अनुमती मागितली. प्रपंच त्याग केला आणि तपश्चर्येसाठी भरतरी निघून गेले. त्यांना केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आपल्याला अनुग्रह देणारे आपले दत्तगुरु होते. त्यांनी मनापासून त्यांना वंदन केलं. त्यांची तृषाने ते व्याकुळ झालेले होते. पाणी ते प्यायले आणि ते पुढे जायला लागले. तिथे सगळी अन्न पाण्याची व्यवस्था केलेली होती. आणि मग गुरुचं स्मरण करून ते पुढे निघाले आणि खऱ्या अर्थाने तपश्चर्येसाठी बसले. जसं भर्तरीनाथांना दत्तात्रयाने अनुग्रह केला आणि जीवनाचं सार्थक केलं, त्याप्रमाणे तुमच्या आमच्या जीवनात ज्याने गुरु केला नाहीये त्यांच्या जीवनात गुरु येऊ देत आणि त्यांच्याही जीवनाचं सार्थक होऊ दे, ही मनोमन प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार.